चालू घडामोडी म्हटलं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय, एक आवडता विषय. कारण की प्रत्येक वेळेस नवीन आपल्याला शिकायला मिळतं, नवीन आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे ह्या घटकाचा अभ्यास करताना शक्यतो विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे, चालू घडामोडीचा जो आवाका आहे तो अनलिमिटेड आहे. तो लिमिटेड कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला जमणं फार आवश्यक आहे. तरच चालू घडामोडीमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा विचार केला, MPSC असेल, UPSC असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, सगळ्या परीक्षांमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न येतात म्हणजे येतातच. मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अशाच एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला आज सखोल चर्चा करायची आहे. सखोल डिटेलमध्ये, ते म्हणजे तुम्हाला दिसलंच असेल, भारतरत्न पुरस्कारावरती आपल्याला सखोल चर्चा ही करायची आहे. बघा, भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार हा कर्पूरी ठाकूर यांना दिलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला ही चर्चा करायची आहे. कर्पूरी ठाकूर. बघा, भारतरत्नाचा जर विचार केला तुम्ही, भारतरत्न पुरस्काराचा, तर हा जो पुरस्कार आहे हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. बघा, भारतरत्न देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, सर्वोच्च. मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याची जी स्थापना आहे म्हणजे सुरुवात 1954 पासून झालेली आहे. वितरण 26 जानेवारीला याचं काय केलं जातं, वितरण केलं जातं. पुरस्काराची शिफारस पंतप्रधान हे राष्ट्रपतींकडे करतात, राष्ट्रपती याची घोषणा करत असतात. त्यानंतर बघा, पुरस्कारामध्ये बघा स्वरूप काय आहे, पुरस्काराचं स्वरूप हे तुम्हाला दिसत असेल. पुरस्काराचं स्वरूप राष्ट्रपती स्वाक्षरित सनद, पिंपळाच्या पानाचे पदक. हे बघा, पिंपळाच्या पानाचे पदक, राष्ट्रपतीची स्वाक्षरी असते, सही असते. अनुदान म्हणून रक्कम दिली जात नाही. बघा, रक्कम कोणतीच दिली जात नाही, कारण हा पुरस्कार तेवढा मानाचा पुरस्कार आहे. पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये ही जी पिंपळाची पान आहे ते दिली जाते. याची लांबी आणि रुंदी इथे दाखवलेली आहे. अशा पद्धतीचा हा काय असतो, सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न. त्यानंतर बघा, पुढचे काही मुद्दे आहे. आता भारतरत्न पुरस्कार 2024 बघा कर्पूरी ठाकूर यांना मिळालेला आहे. त्याच्यावरती आपण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, बिहारचे माजी मुख्यमंत्री. आता इथे एक मेन मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे काय, तर 26 जानेवारीला याचं वितरण केलं जातं. म्हणजे 25 जानेवारीच्या पूर्वसंध्येला याची घोषणा केली जाते. परंतु इथे तसं झालेलं नाही. 24 जानेवारीच्या पूर्वसंध्येला घोषणा केलेली आहे. कारण की 25 तारखेला कर्पूरी ठाकूर यांची जी काही जन्मशताब्दी आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे 24 जानेवारीला घोषणा केलेली आहे. बघा, इथे 24 जानेवारी 2024 रोजी त्यांची 100वी जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव केला. म्हणजे पुरस्काराची घोषणा कधी केलेली आहे, 24 जानेवारीला केलेली आहे. का केलेली आहे, तर 100वी जयंती असल्या कारणामुळे. अन्यथा 25 जानेवारीच्या पूर्वसंध्येला याची घोषणा केली जाते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 2024 हा पुरस्कार कर्पूरी ठाकूर पुरस्कार क्रमांक 27, पुरस्कार क्रमांक 27 आहे. आणि व्यक्ती कितवी आहे, तर 49वी व्यक्ती आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत किती व्यक्तींना मिळालेला आहे पुरस्कार, 49 व्यक्तींना पुरस्कार. आणि पुरस्कार क्रमांक कितवा आहे, तर 27वा क्रमांक आहे कर्पूरी ठाकूर. भारतरत्न प्राप्त बिहारमधील चौथे व्यक्ती. बिहारमधील अजून 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. हे आहे चौथे व्यक्ती. कर्पूरी ठाकूर जननायक म्हणून यांची एक ओळख आहे. नंतर बिहारचे ते माजी मुख्यमंत्री, त्यानंतर शिक्षकसुद्धा होते, स्वातंत्र्य सेनानीसुद्धा होते ते, आणि 11वे मुख्यमंत्री होते ते. 11वे कधी होते, तर डिसेंबर 1970 ते 71, 1977 ते 1979च्या काळामध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. चला, पुढे काही मुद्दे आहे, त्या मुद्द्यांवरती आणखी आपण चर्चा करूया. भारतरत्नाबद्दल डिटेलमध्ये माहिती आहे. बाकी दुसरा आपण पद्म पुरस्कार बघणार नाही, फक्त आणि फक्त भारतरत्न. इकडे बघा, भारतरत्न महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील कोणते व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, किती व्यक्तींना मिळालेला याच्यावरती पण प्रश्न येत असतो. आणि पहिले महाराष्ट्रीयन कोण, तर समाजसुधारक, महान समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांना 1958 मध्ये
मरणोत्तर समाजसेवेसाठी 100व्या जयंती निमित्त त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रातील हे पहिले व्यक्ती आहे. महाराष्ट्रातील दुसरे व्यक्ती आहे पांडुरंग वामन काने, 1963 शिक्षण आणि प्रसार, एकूण 9 व्यक्तींना मिळालेला आहे. तिसरे व्यक्ती आहे आचार्य विनोबा भावे, 1983 समाजसेवा. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1990 शिक्षण. जमशेदजी टाटा, 1992 उद्योगपती. लता मंगेशकर, 2001 संगीत. नंतर पंडित भीमसेन जोशी, 2008 संगीत. सचिन तेंडुलकर, 2014 क्रीडा. बघा, क्रीडेसाठी प्रथमच त्यांना मिळालेला आहे, खेळासाठी प्रथमच पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि शेवटचे महाराष्ट्रीयन नानाजी देशमुख, 2019 समाजसेवा. हे शेवटचे महाराष्ट्रीयन आहे. अंडरस्टँड. तर आता पुढचे काही मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपण प्रकाश टाकूया. मरणोत्तर भारतरत्न प्राप्त प्रथम व्यक्ती. मरणोत्तर भारतरत्न प्राप्त प्रथम व्यक्ती. मरणोत्तर लाल बहादूर शास्त्री, 1966 भारताचे दुसरे पंतप्रधान होते. यांना मरणोत्तर प्रथम व्यक्ती आहे, त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. आतापर्यंत 15 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मिळालेला आहे? 9. आणि आतापर्यंत 15 व्यक्तींना भारतरत्न मरणोत्तर मिळालेला आहे. शेवटचे मरणोत्तर 49वे कर्पुरी ठाकूर, 2024 कर्पुरी ठाकूर मागासवर्गीय आरक्षणाचा मार्ग खुला करणारे जननायक उपाधाने सन्मानित त्यांना केलं जातं. त्यानंतर इथे बघू आपण भारतरत्न प्रथम प्राप्त व्यक्ती. प्रश्न येईल की 1954 मध्ये भारतरत्नाची सुरुवात तर झालेली आहे, मग त्यानंतर प्रथम व्यक्ती कोण होते? प्रथम 3 व्यक्ती होते की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. नंबर 1 बघा, सी राजगोपालचारी, माजी राष्ट्रपती, शिक्षण तज्ज्ञ. त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, शेवटचे गव्हर्नर जनरल. CV रमन, भौतिकशास्त्र. 1954 मध्ये तिघांना प्रथम भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. मागील गतकाळातील विजेते पुरस्कार म्हणजे काही रिसेंटली जे आहे 2001 पासून कोणाकोणाला मिळालेला आहे याच्यावरती आपण प्रकाश टाकूया. 49 कर्पुरी ठाकूर, 2024. 48 प्रणव मुखर्जी, 2019 भारताचे 13वे राष्ट्रपती. 47 भूपेन हजारिका, 2019. 46 नानाजी देशमुख, 2019. अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय, 2015. सचिन तेंडुलकर, नंतर CN राव, 2014. पंडित भीमसेन जोशी, 2008. आणि बिस्मिल्ला खा, 2019. बघा, इथे 2019 नंतर 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. जोपर्यंत योग्य व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत भारतरत्न देता येत नाही, किंवा नाही दिलं तरी चालेल. म्हणून प्रत्येक वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही. जेव्हा कुणी योग्य व्यक्ती मिळेल त्यावेळेस भारतरत्न पुरस्कार दिला जातो. 19 नंतर 24 मध्ये मिळालेला आहे. बघा किती मोठा हा गॅप पडलेला आहे. आता पुढे बघू आपण आणखी काही मुद्दे कोणते कोणते आहेत. ते सगळे महत्त्वाचे मुद्दे आहे, इथे डिटेलमध्ये सगळे मुद्दे आहेत. त्यानंतर बघा, भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती म्हणजे आतापर्यंत असे कोणते कोणते राष्ट्रपती होते की त्यांना भारतरत्न मिळालेला आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, 1954. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 1962. डॉक्टर झाकीर हुसेन, 1963. VV गिरी, 1975. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 1987. प्रणव मुखर्जी, 2019. भारतरत्न प्राप्त पंतप्रधान आतापर्यंत कोणते कोणते पंतप्रधान होते की त्यांना भारतरत्न मिळालेला आहे? पंडित नेहरू, 1955. लाल बहादूर शास्त्री, 1966. इंदिरा गांधी, 1971. मोरारजी देसाई, 1991. गुलजारीलाल नंदा, 1997. राजीव गांधी, 1991. अटल बिहारी वाजपेयी, 2015. याच्यावरती सुद्धा 100% प्रश्न येऊ शकतो. डिटेलमध्ये प्रश्न येतात भारतरत्नावरती, म्हणून डिटेलमध्ये आपण व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्यानंतर बघा, भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती. पहिले परदेशी व्यक्ती खान अब्दुल गफार खान, पाकिस्तानचे, 1987 मध्ये मिळालेला आहे यांना. आणि नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे, 1990 मध्ये मिळालेला आहे. आणखी 1990 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मिळालेला आहे. हे प्रथम परदेशी व्यक्ती आहे. भारतरत्न प्राप्त महिला, पहिल्या महिला कोण? इंदिरा गांधी, 1971 मध्ये. मदर तेरेसा, 1980. अरुणा असफ अली, 1997. MS सुब्बा लक्ष्मी, सुब्बा आहे इथे, सुब्बा लक्ष्मी, थोडं करेक्शन करून घ्या, 1998. लता मंगेशकर, 2001.
सर्वात तरुण व्यक्ती भारतरत्न प्राप्त सचिन तेंडुलकर, वय वर्ष 40, 2014. सर्वात वयस्कर व्यक्ती भारतरत्न प्राप्त महर्षी धोंडो केशव कर्वे, 100व्या वर्षी 1958. आणि सगळ्यात जास्त जगलेले समाजसुधारक सुद्धा हे आहे धोंडो केशव कर्वे. त्यानंतर पुढचा आहे सर्वाधिक भारतरत्न राज्य व्यक्ती. महाराष्ट्राला 9 आतापर्यंत, उत्तर प्रदेश 8. भारतरत्न 2 वेळा रद्द करण्यात आला. मग कधी रद्द करण्यात आला बघा, 1977 ते 80 दरम्यान, कारण की त्यावेळेस सरकार बदललेलं होतं. मोरारजी देसाई यांचं सरकार आलेलं होतं, जनता पार्टी यांचं सरकार होतं. आणि 1992 आणि 95 दरम्यान सुद्धा भारतरत्न काय करण्यात आलेला होता, रद्द. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सध्या भारतरत्न प्राप्त 3 व्यक्ती जिवंत आहेत. भारतरत्न प्राप्त 3च व्यक्ती जिवंत आहेत. अमर्त्य सेन, CNR राव आणि सचिन तेंडुलकर 3 व्यक्ती जिवंत आहेत. 4ही नागरी पुरस्कार मिळणाऱ्या 4 व्यक्ती, म्हणजे 4ही नागरी पुरस्कार कोणते कोणते, तर नंबर 1 भारतरत्न, नंबर 2 पद्मविभूषण, नंबर 3 पद्मभूषण आणि नंबर 4 आहे पद्मश्री. यांचा क्रम सुद्धा विचारतात मित्रांनो, क्रम सुद्धा विचारतात. हे 4ही पुरस्कार, पद्म पुरस्कार मिळालेले कोण, बिस्मिल्ला खा, भीमसेन जोशी, सत्यजित रे, भूपेन हजारिका, हे 4ही पुरस्कार मिळालेला आहे. हा क्रम पण लक्षात ठेवा, याच्यावरती पण चढता उतरत्या क्रमावरती प्रश्न येत असतात. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांच्यावरती आपण चर्चा करूया. महत्त्वाचे मुद्दे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 18(1) नुसार हे पुरस्कार दिले जातात. त्यानंतर पुरस्कार विजेता व्यक्ती त्यांच्या नावाचा उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून भारतरत्न हा वापर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बघता समोर नाव लावता भारतरत्न सचिन तेंडुलकर, असं नाव लावता येणार नाही. किंवा त्यांच्या गाडीवरती मागे नाव लिहिलं भारतरत्न, असं लिहिता येत नाही. आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रात सर्वाधिक प्राप्त व्यक्ती 2011 नंतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना हा प्रदान केला जातो. 2011 नंतर कोणत्याही 2011 पूर्वी फक्त साहित्य, विज्ञान, कला, सार्वजनिक सेवा या क्षेत्रात दिला जात होता. म्हणून क्रीडामध्ये सर्वप्रथम सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशित रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल. फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. 1992 मध्ये सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांनी नाकारला. महत्त्वाचा मुद्दा, एका नैसर्गिक नागरिकास भारतरत्न प्राप्त. मदर तेरेसा, म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं, भारताचं नागरिकत्व पत्करलेलं होतं. भारताचं नागरिकत्व पत्करल्यानंतर अशा कोणत्या व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न, तर मदर तेरेसा त्या आहे. भारतरत्न विजय त्यांना सुविधा कोणते कोणते असते ते बघू आपण. कोणते कोणते फॅसिलिटीज असते ते. VVIPच्या समकक्ष श्रेणी त्यांना सुविधा असते. संसदेच्या बैठक सत्रात सहभागी होण्याची त्यांना सवलत असते. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी सन्मानित अतिथी म्हणून असतात ते. भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान, रेल्वे प्रवास तिकीट फ्री. पंतप्रधानांच्या वेतना एवढे किमान 50% निवृत्ती वेतन. आवश्यकतेनुसार झेड सिक्युरिटी त्यांना प्रदान केली जाते. ह्या काही त्यांना काय आहे, सुविधा आहे. चालेल. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने भारतरत्नाबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. नक्कीच कोणताही प्रश्न आला तर 100% तुम्हाला तो जमणार आहे. 1 गुण तुम्हाला मिळेल आणि त्या 1 गुणमुळे यशामध्ये फार मोठा तुमचा वाटा असू शकतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे म्हणून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.